आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। कोणत्याही प्रकारची गुंडागर्दी नको, कोणताही अतिरेक नको, आपल्याला पारदर्शक कारभार करणारी नगरपालिका हवी असे सांगत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता शिवसेनेवर निशाणा साधलाय। भाजपचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर 2 अज्ञात व्यक्तींनी रात्रीच्या सुमारास गोळीबार केला होता। या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांची आज अंबरनाथमध्ये जाहीर सभा होती। त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे या विषयावर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। या निवडणुकीत कोणावर टीका करायला आलो नाहीये, मी तू मेमे करायला आलो नाही। ज्यांना तू मेमे करावे लागते त्यांना विकासाचा अजेंडा नसतो असेही फडणवीस पुढे म्हणाले। या भाषणात विकासाच्या अनेक मुद्द्यावर फडणवीस यांनी भाष्य केलं। माझ्या अंबरनाथमध्ये असतील ही जबाबदारी मी तुमच्यावर देतोय आणि म्हणून बंधू भगिनींनो, माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे, पारदर्शी कारभार आणायचा आहे। या ठिकाणी कुठल्याही प्रकारची गुंडागर्दी नाही, कुठल्याही प्रकारचा अतिरेक नाही, तर एक प्रकारे पारदर्शीपणे काम करणारी अशा प्रकारची नगरपालिका ही आपल्याला तयार करायची आहे। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एबीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर।